महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। दोंडाईचा सौ नयन कुंवरताई रावल नगराध्यक्षा, 26 नगरसेवकांचा जल्लोषात पदभार स्वीकार, ऐतिहासिक बिनविरोध सत्ता स्थापना। दोंडाईचा नगरपालिकेच्या राजकीय इतिहासात नवे सुवर्णपान जोडले गेले असून बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षा मासाहेब सौ नयन कुंवरताई रावल यांच्यासह सर्व 26 नगरसेवकांनी आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात आपल्या पदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारला। दोंडाईचा शहरात प्रथमच एकाच पक्षाचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा बिनविरोध निवडून आल्याने हा क्षण केवळ शहरासाठीच नव्हे तर राज्य आणि देश पातळीवरही चर्चेचा विषय ठरला आहे। पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली। सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि नागरिकांच्या जल्लोषात नगरपालिकेकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण परिसरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। नगरपालिकेत प्रवेशानंतर अध्यक्षांच्या दालनात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। विधिवत पूजानंतर नगराध्यक्षा सौ नयन कुंवरताई रावल यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला। या ऐतिहासिक प्रसंगी लोकनेते सरकार साहेब रावल, सुभद्रादेवी जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजप शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, गटनेते निखिल जाधव यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये मुकेश गणसिंग देवरे, कुकरेजा रवीना महेश कुमार सोनवणे, सरलाबाई छोटू, शेख शिबान अहमद, रियाज अहमद, चव्हाण अक्षय वसंत, बागवान सुप्रिया बी महमूद, नगराळे कल्पनाबाई गोपाल, पिंजारी शेख नबू शेख बशीर, पाटील विजय जिजाबराव, मराठे भारती विजय, कागणे वैशाली शरद, सुभाष कांतीलाल धनगर, रामोळे देवी आणि संजोग, पाटील चतुर्जी भाऊ, गिरासे नरेंद्र नथुसिंग, अग्रवाल राणी राकेश, महाजन वैशाली प्रवीण, निखिल कुमार रवींद्र सिंग जाधव, चौधरी अपूर्वा चिरंजीवी, गिरासे जितेंद्र धनसिंग, महाले भावना हितेंद्र, देशमुख रवींद्र भास्कर, भील सूरज वेडू, बागुल सुवर्णा युवराज, ठाकूर भरतरी पुंडली, गिरासे ललिता जितेंद्र आदींचा समावेश होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात दोंडाईचा शहरात एकाच पक्षाचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा बिनविरोध निवडून येणे ही बाब संपूर्ण देशात इतिहास घडवणारी असल्याचे नमूद केले। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख कारभार करण्याची जबाबदारी आता सर्व नगरसेवकांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ज्या प्रकारे बिनविरोध निवडीचा इतिहास घडवला गेला त्याचप्रमाणे येत्या 5 वर्षात शहराच्या सर्वांगीण विकासातून नवा इतिहास निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नगराध्यक्षा नयन कुंवरताई रावल यांनी आपल्या मनोगतात सर्व नागरिकांचे आभार मानत सांगितले की दोंडाईचा शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील। पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर देण्यात येईल। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक व गतिमान ठेवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। या ऐतिहासिक सत्ता स्थापनेमुळे दोंडाईचा नव्या विकास पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून आगामी 5 वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या अपेक्षा सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।